मित्रांनो नमस्कार. मी कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ जो अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे काल मी ॲक्च्युली झाडांची जी बहर छाटणी आहे ही झाल्यानंतर बोर्डोची फवारणी घेण्यासाठी काल संध्याकाळी बोर्डोचं मिश्रण रेडीमेड बोर्डोचं मिश्रण बनवलं होतं. परंतु मध्येच पाऊस आल्यामुळे फवारणी थांबवली आणि हे जे मिश्रण आहे आता सकाळचे 11 वाजलेले आहे. सध्या पावसाने जरा उघडीप दिलेली आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. बोर्डोचे जे द्रावण असते ते आपण बनवल्यानंतर 1 तासामध्येच pH वाढतो त्याचा. तर आपण सध्या हे माझ्याकडे लिटमस पेपर आहे मित्रांनो, ही लिटमस स्ट्रीप आहे. तर आपण जो आहे आता सध्या याचा जो आहे तो pH आपण चेक करणार आहे. तर पहिल्यांदा आपण जे आहे ते द्रावण जे आहे ते ढवळून घेतलेलं आहे मित्रांनो आणि आपण आता त्याचा pH चेक करूया. जर का pH अल्कलाइन सुद्धा यायला नाही पाहिजे आणि ॲसिडिक सुद्धा नाही यायला पाहिजे, 6.5 ते 7.5च्या दरम्यान याचा pH बघा मित्रांनो. ह्या पट्टीचा जो pH आहे तो आपण बघू शकताय की जवळजवळ 6 ते 7च्या मध्येच pH येतो आहे. म्हणजे हे जे द्रावण आपण जे बनवलेलं आहे हे फवारणीसाठी योग्य आहे. आणि ह्याचा जर लिटमस पेपरचा कलर pH जर 2.0 4 किंवा 9.0 10 वगैरे जर आला असता तर हे द्रावण मारण्यासाठी उपयुक्त नव्हते, खराब झाला असं समजायचं. याचा pH वाढलेला आहे. पण आपण आता बघू शकताय हे बघा ट्रिपचा जो pH जो आहे तो 6 आणि 7च्या मध्ये मेंटेन होतो आहे. तर आपण बघू शकताय की हा pH व्यवस्थित आहे. म्हणजे आपण आत्ता सध्यासुद्धा हे बोर्डोचे द्रावण जे आहे जे औषध फवारणीसाठी जे बनवलेलं आहे काल संध्याकाळी हे आपण सहजरित्या फवारू शकतो. तर आपण हे असं बोर्डोचं मिश्रण केल्यानंतर आपण जर रेडीमेड बोर्डो असेल तर काही हरकत नाही, परंतु जर आपण बोर्डो बनवत असेल तर आपण चुन्याची निवळी टाकते वेळेस वेळोवेळी द्रावण चेक करायला लागतं, आपल्याला pH मेंटेन करायला लागतो. तर आपण बघा की आपण चेक केलेला आहे आणि pH जो आहे तो व्यवस्थित आलेला आहे मित्रांनो. तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनलला लाईक करा, शेअर करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.